नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो बरेच असाल. आणि यशू अँड मम्मा स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही जात आहोत गावी, म्हणजेच कर्नाटकला. सो मी, शिव, यशू आणि आमच्यासोबत राज असे आम्ही चौघेजणं जातो आहे. आमची बस बुकिंग आहे पार्ल्याहून, सो आम्ही ठाण्याहून पार्ल्याला जातो आहे. आणि यशू तर सुपर एक्सायटेड आहे. आपल्याच मस्तीत मस्त एन्जॉय करतो आहे. आम्ही चक्क 2 वर्षांनंतर गावी जातो आहे. शेवटच्या वेळी लग्नानंतर गेलो होतो. त्यानंतर आता यशूला पहिल्यांदा घेऊन जातो आहे, म्हणून थोडं जास्तच एक्सायटेड आहोत. आम्हाला खूप लेट झाला होता ठाण्याहून पार्ल्याला यायला आणि इथे बसही आली होती, म्हणून मग आम्ही बसमध्ये येऊन बसलो. ये जंप कर जंप कर जंप कर जंप. यशू यशूचं तर फर्स्ट आउट ऑफ स्टेट ट्रॅव्हल आहे. काय माहीत कसा पास होईल हा वेळ. असंच एन्जॉय करत वेळ गेला तर बरं होईल. त्याने रडायला नको मध्येच. कुठे हा मामा मामा को इंग्लिश में बोलते मॉम यशूला इथे मी खूप वेळापासून झोपायचं ट्राय करत होते, पण हा काही झोपायलाच रेडी नव्हता. बस ही थोड्या वेळासाठी थांबली होती. मग त्याला विंडोमध्ये एक बलून विकणारा मुलगा दिसला, तर शिवला सारखा डॅड बलून बलून करत होता. मग शेवटी शिव खाली जाऊन त्याच्यासाठी बलून घेऊन आला. बलूनसोबत खेळून खेळून यशू इतका दमला आणि शेवटी मग झोपून गेला. मम्मीने आम्ही घरी जाऊ म्हणून स्वयंपाक केलेला आमच्यासाठी, पण ॲज युजल आम्हाला थोडा लेट झाला पोहोचायला. सो तिने टिफिन पॅक करून आणून दिलं होतं आम्हाला जेवण, आणि आम्ही तेच इथे जेवतोय. सकाळ झाली आणि यशू उठला. कोणी वेळेवर उठो वा ना उठो, माझा यशू वेळेचा एकदम पंक्च्युअल आहे. सकाळी 7लाच त्याने आम्हाला उठवून ठेवलं. फायनली 9-10 तासांच्या ट्रॅव्हलनंतर आम्ही हुबळी पोहोचलो आणि तिथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही आमचा ब्रंच केला. यशू पण आमच्यासोबत ताटातून काही ना काही घेऊन खातच होता. इथे आम्ही पायनॅपल शिरा मागवलेला. मला वाटलं यशूला आवडेल कदाचित. यशूला मी टेस्ट करायला सांगितलं, पण यशूचं रिॲक्शन तर एकदम अपोजिट होतं. गरम है? इतना मीठा खाने का आदत नहीं ना राज उसको. आणि मग यशूसाठी पण आम्ही कर्ड राईस ऑर्डर केलेलं. खातच नव्हता, कसं बसं त्याला भरवलं. यशूला भरवलं आणि आम्ही आमचा ब्रंच पण कंप्लीट केला. शेवटी एक डेझर्ट मागवलं आणि तेही खाल्लं. ब्रंच केल्यानंतर हुबळीहून घरी जाण्यासाठी 1 तास लागणार होता, म्हणून मग बसमध्ये बसलो. यशूही फुल एनर्जीने रेडी झाला होता मस्ती करायसाठी. बाहेरचा व्ह्यू बघायसाठी चक्क तो माझ्या मांडीवर चढून उभा राहिला आणि बाहेरचा व्ह्यू बघत होता. खाली बसला का? बसमधून उतरलो आणि पोहोचलो गावाला. तरी घरी जाण्यासाठी ऑटोचं ट्रॅव्हल बाकीच होतं. हां, मग काय बसलो ऑटोमध्ये. इथे बघ यशो. आता तुम्ही विचार कराल, आम्ही तर घरी जात होतो, असं डायरेक्ट वेडिंग व्हेन्यूवरती कसं पोहोचलो? तर झालं असं की आम्ही घरी पोहोचलो आणि यशूची आजी दारातच बसून आमची वाट बघत होती. आमचा ऑटो जसा घराच्या दिशेने आला तशी यशूची आजी धावत त्याला भेटायला आली आणि खूप इमोशनल झाली. आणि मी त्याच्यात व्हिडिओ काढायचंच विसरले. आणि आजच इव्हनिंगला शिवच्या बेस्ट फ्रेंडची एंगेजमेंट होती. तर खूप दमलो होतो आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये.
तर घरी येऊन थोडा रेस्ट केला आणि रेडी होऊन पोहोचलो डायरेक्ट व्हेन्यूवर. सगळे एकदम रेडी झालेत. रिंग सेरेमनीसाठी कपल्सची आता इथे ग्रँड एंट्री होते. यशो यशो काय करत होतो? यशूचं रिॲक्शन बघून असं वाटतंय यशू म्हणतोय मम्मा डॅडा झालं आता बस घरी चला. फोनची बॅटरी लो झालेली त्यामुळे जास्त काही व्हिडिओ काढायला वगैरे मिळाले नाही. पण खरंच एंगेजमेंटमध्ये खूप मस्त मज्जा आली. आम्ही एन्जॉय केला आणि यशूने खूप वेळ थांबलो, फोटोज क्लिक केले, जेवलो वगैरे आणि यशूही खूप दमलेला त्यामुळे आम्ही मग घरी जायला निघालो. सो मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा कर्नाटकचा पहिला दिवस? खूप टायर्ड होता पण एन्जॉयमेंटही भरपूर होती. आय नो व्हिडिओ थोडा प्रॉपर शूट झाला नव्हता पण जितका झाला होता आय होप सो तुम्हाला आवडला असेल. मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.